दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। पुढच्या काही महिन्यांवरती ही निवडणूक जी आहे ती होणार आहे। या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने जर बघायला गेलं तर सगळ्याच राजकीय पक्षांना तयारी देखील केलेली आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महाराष्ट्रातील जे मराठी लोक दिल्लीमध्ये राहतात त्यांची एक स्वतंत्र बैठक जी आहे ती काल घेण्यात आल्याची समोर आलेली आहे चित्र। तसे दिल्लीमध्ये मराठी लोक जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात राहतात, पण त्यांचं प्रतिनिधित्व दिल्लीमध्ये किती असतं, त्यांना दिल्लीमध्ये नेमकं काय मिळतं हे सगळं जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत प्रदीप पाटील आहेत, मागच्या काही वर्षांपासून ते दिल्लीमध्ये व्यावसायिक आहेत आणि सगळ्या कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो। प्रदीपजी, विधानसभेमध्ये आता निवडणुका होणार आहेत, दिल्लीमध्ये मराठी समाज साधारणतः किती % राहतो, किती लोक राहतात आणि आतापर्यंत दिल्लीत किती प्रतिनिधित्व मराठा लोकांना मिळालेलं आहे? गेली 20 वर्षापासून मी दिल्लीमध्ये राहतो आणि पिढ्यानपिढ्या राहणारी सुद्धा लोक या दिल्लीमध्ये आहेत, मराठी लोक आहेत। जवळजवळ 2 ते 2.5 लाख लोक या दिल्लीमध्ये मराठी लोक राहतात। 1.5 करोड या दिल्लीचे मतदार आहेत, त्याच्यामध्ये जवळजवळ 1 ते 1.5% मराठी वोटर आहेत। त्या तुलनेमध्ये आत्तापर्यंतच्या इतिहासात दिल्लीच्या विधानसभेमध्ये मराठी प्रतिनिधी एकही गेलेला नाही। तुम्ही जर महाराष्ट्राची विधानसभा बघितलं तर त्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दक्षिण भारतीय मिळतील, उत्तर भारतीय मिळतील, गुजराती मिळतील, मारवाडी मिळतील, पण असं दिल्लीच्या विधानसभेमध्ये असं कधीही झालेलं नाही। देशाची राजधानी ही दिल्ली आहे। आपण नुसतंच म्हणायचं का की दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, तर दिल्लीच्या तख्तामध्ये मराठ्यांना कुठंतरी स्थान मिळालं पाहिजे। आणि आम्ही दिल्लीत जे लोक राहतो ते सर्व गुण्यागोविंदाने राहतो, कोणती जातपात किंवा भाषा धर्म न पाळता राहतो। सर्व आम्ही एकत्र, कोणताही सण असेल, उत्सव असेल तर एकत्र येऊन करतो। निश्चितच तुम्ही म्हणताय आम्ही गुण्यागोविंदाने राहतो, प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे। कोणत्या पक्षांकडून तुमच्या अपेक्षित, कारण कालच भारतीय जनता पार्टीची एक बैठक झाली होती, भारतीय जनता पार्टी आणि प्रामुख्यानं मुरलीधर मोहोळ जे महाराष्ट्रातील आहेत आपले मंत्री, त्यांनी ही बैठक घेतलेली होती। कुठल्या पक्षांकडून अपेक्षा आहेत किंवा प्रतिनिधित्व साधारणतः किती मिळालं पाहिजे? आमची सगळ्याच पक्षांना ही विनंती आहे, मग राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आम आदमी पार्टी असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल, मी सर्वच पक्षांना तुमच्यामार्फत विनंती करतो आहे। पण मुरली अण्णामुळे आता विधानसभेच्या या निवडणुकीचे प्रभारी झालेले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून खास अपेक्षा आहेत आमच्या सर्व मराठी बांधवांच्या। परवाच्या मिटिंगला त्यांना मराठी लोकांनी ही विनंती केलेली आहे की तुम्ही आता विधानसभेचे प्रभारी झालेलात, यावेळी तुम्ही आम्हाला कमीत कमी 2 ते 3 ठिकाणी आमच्या लोकांना प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी। मराठी समाज खूप मोठा आहे आणि खास करून जो कलई समाज आहे म्हणजे सांगली, सातारा त्या भागातला आहे, व्यवसायानिमित्त ते सगळे स्थायिक झाले आहेत। त्या समाजाच्या वतीनं वेगवेगळे कार्यक्रम देखील दिल्लीमध्ये आयोजित केले जातात। मराठी आहोत आपण, मराठी अस्मिता टिकवण्यासाठी हे सगळे कार्यक्रम केले जातात। तुमचा एक कार्यक्रम असतो त्याच्यात। सर्वप्रथम 14 जानेवारीला पानिपतला तिसऱ्या युद्धात 1761च्या जे वीर मराठे मरण पावले त्यांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम दरवर्षी केला जातो। त्याच्यानंतर 19 फेब्रुवारीला दिल्लीच्या ठिकाणी याच महाराष्ट्र सदनमध्ये शिवजयंती साजरी केली जाते। गुडगावमध्येही शिवजयंती साजरी केली जाते। 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन असतो, 1 मेला महाराष्ट्र दिन असतो। त्याच्यानंतर गणपती उत्सवात 5 ते 7 ठिकाणी मराठी मंडळ आहेत सार्वजनिक उत्सव करणारी। दिवाळी पहाटचा कार्यक्रम असेल, असे वेगवेगळे महाराष्ट्रीयन कार्यक्रम केले जातात। आपल्या विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात दरवर्षी दिंडी काढली जाते, वेगवेगळे कार्यक्रम केले जातात। संक्रांतीला हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो। असे वेगवेगळे कार्यक्रम मराठी लोक सर्व जाती धर्म विसरून इथं एक कार्यक्रम करत असतात। आणि या ठिकाणी जो कार्यक्रम होतो तो कुठल्याही जातीचा किंवा कुठल्याही पक्षाचा नसतो। जे मराठी बोलतात ते मराठी मानून आम्ही हा कार्यक्रम सगळे साजरे करत असतो। पानिपतचा त्यातला एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे। यावर्षी पानिपतच्या कार्यक्रमाचं नियोजन कसं असणार आहे? कारण दरवर्षी तुम्ही पानिपतचा कार्यक्रम मराठी आणि रोड मराठी जे तिथले आहेत आणि खूप लोक असतात त्या कार्यक्रमाला, यावर्षीच्या कार्यक्रमाचं काही नियोजन झालेलं आहे का, कशी तयारी आहे का त्याची? 1761च्या पानिपतच्या युद्धात जे लोक राहिले त्यांना रोड मराठा म्हटलं जातं। त्यांची लोकसंख्या हरियाणामध्ये 7 ते 8 लाख आहे। त्या लोकांना करण्यासाठी, त्या लोकांच्या भावना जागृत ठेवण्यासाठी किंवा त्या लोकांशी आपलं कनेक्शन ठेवण्यासाठी हा कार्यक्रम दरवर्षी केला जातो। यावर्षीच्या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना परवा आम्ही निमंत्रण दिलेलं आहे, तेही येणार आहेत, त्यांनी होकार कळवलेला आहे। आणि हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी तेही येणार आहेत। या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अधिकृत होकार कळवलेला आहे म्हणायचं? हां, भेटून मला त्यांनी अधिकृत कळवलेलं आहे, पण आता नागपूरचं अधिवेशन चालू आहे त्यामुळे अजून आम्हाला ऑफिशियली लिखित त्यांचा होकार आलेला नाही, म्हणून आम्ही अजून तशी पत्रिका वगैरे छापलेली नाही, पण आम्हाला येथील याची खात्री आहे। शेवटचा प्रश्न विचारतो, वाटतं तुम्हाला महाराष्ट्रातील मराठी लोकांना दिल्लीत प्रतिनिधित्व मिळेल? अपेक्षा आहेत तुमच्या, पण त्या पूर्ण होतील असं वाटतं? नेहमीच प्रत्येक माणूस अपेक्षेवर जगत असतो
आणि आम्हीही यावेळी अपेक्षा करतो आहे. पण मुरली अण्णा प्रभारी झाल्यामुळे आमची खूप अपेक्षा आहे की नक्कीच मराठी माणसांना प्रतिनिधित्व मिळेल आणि याची आम्हाला खात्री आहे. निश्चितच हे प्रदीप पाटील होते. त्यांनी सांगितलेलं आहे की इतर राज्यांमध्ये आणि प्रामुख्यानं जर बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये इतर राज्यातील जे समाज आहेत त्यांना प्रतिनिधित्व मिळतं. तशी आकडेवारी देखील समोर आलेली होती आणि त्यात प्रामुख्यानं जर बघायला गेलं तर उत्तर भारतीय असतील, जैन असतील, मारवाडी असेल, या सगळ्या समाजाचे किंवा गुजराती समाज असेल, या सगळ्या समाजातील लोकांना प्रतिनिधित्व महाराष्ट्र विधानसभेमध्ये मिळालेलं आहे. तशाच पद्धतीचं प्रतिनिधित्व आहे ते दिल्ली विधानसभेमध्ये मराठी लोकांना मिळेल अशा पद्धतीचा विश्वास प्रदीप पाटील यांनी व्यक्त केलेला असतानाच एक महत्त्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे की पानिपतचा जो कार्यक्रम आहे 14 जानेवारीचा, त्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार असल्याची महत्त्वाची माहिती प्रदीप पाटील यांनी साम टीव्हीशी देत बोलताना व्यक्त केली. बघावं लागणार आहे की दिल्ली विधानसभा निवडणुकीत यावर्षी तरी मराठी माणूस आमदार म्हणून बघायला मिळतो. काही बघणं महत्त्वाचं असेल. तसं असेल तर दिल्लीच्या विधानसभेमध्ये मराठी आमदार तो पहिला असेल. बघावं लागणार आहे की मराठी आमदाराला दिल्लीच्या विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व नेमकं मिळतं का. कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.